कॅबिनेट मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. सर्व नेते आज शिष्टमंडळ जात आहे आणि भेट घेणार आहेत सगळ्या ओबीसी आंदोलकांची आणि ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे त्यावर तोडगा काढेल सरकार. काल सकाळी मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं मी स्वतः गिरीश महाजन साहेब, अतुल सावे साहेब, संदीपानजी बुमरे आणि पडळकरजी असं सन्माननीय हाके साहेबांना जाऊन भेटलो. सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की कोणावरही अन्याय होता कामा नये, ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होता कामा नये, मराठा आरक्षणाला जो न्याय दिलेला आहे ते देखील टिकलं पाहिजे, ही सरकारची प्रामाणिकपणाची भूमिका आहे. आणि ज्या काल काही चर्चा ओबीसी संदर्भातल्या झाल्या त्याच्यावर देखील सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी घेतलेले आहेत. आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा जो मतितार्थ आहे तो हाच आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, हीच भूमिका सरकारची आहे. आणि याच अनुषंगानं काल या बैठकीमध्ये काही निर्णय झालेले आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. यापूर्वी देखील हाच निर्णय घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतात की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार पण ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही. पण तरी देखील ज्या पद्धतीनं ओबीसी आंदोलक आक्रमक होत आहेत, वारंवार बोललं जाते की सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे ती रद्द केली पाहिजे, याकडे मग कसं पाहाल? या संदर्भामध्ये कालच्या बैठकीमध्ये देखील एक निर्णय झालेला आहे की हाके साहेब असतील, त्याच्यानंतर वाघमारे साहेब असतील, इथे पुण्याला बसलेले सगळे आंदोलक असतील, ही प्रमुख मंडळी, मराठा आरक्षणातली काही प्रमुख मंडळी आणि सर्वपक्षीय एक बैठक ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये होणं गरजेचं आहे, अशा पद्धतीची चर्चा काल पुढे आली. आणि त्या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय पुढाकार घेणार आहेत. परंतु जातीपातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याला एक फार मोठा शांततेचा वारसा आहे आणि ती शांतता टिकवण्यासाठी प्रत्येकानंच सहकार्य केलं पाहिजे, ही देखील भूमिका काल चर्चेमध्ये आली होती. नक्कीच. पण आज हाके, ससाणे आणि वाघमारे या तिघांची भेट तुम्ही घेणार आहात आणि तुमचं जे शिष्टमंडळ आहे सरकारचं त्यामध्ये कोण कोण आहे आणि इथे जाऊन त्या सगळ्यांची भेट घेतल्यानंतर नेमकं त्यांना काय सांगणार आहे? जी काल ओबीसीच्या संदर्भातली चर्चा झाली त्याच्यामध्ये मग महाज्योतीचा विषय होता, त्याच्यानंतर उपसमिती नेमण्याचा विषय होता, त्याच्यानंतर सर्व जाती धर्माचे आपण जेव्हा दाखले देतो ते बोगस असता कामा नयेत किंवा त्याच्यामध्ये काही वाईट कोणी करू नये या बाबतीतली जी भूमिका होती, त्याच्यानंतर महाज्योतीच्या निधी संदर्भातली भूमिका होती, या सगळ्या संदर्भात काल सकारात्मक जी चर्चा झालेली आहे ते भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या सगळ्या आंदोलकांना भेटणार आहोत. त्याच्यामध्ये स्वतः भुजबळ साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, मी आहे, गिरीश महाजन साहेब आहेत, अतुल सावे साहेब आहेत, गुलाबराव पाटील आहेत, प्रकाश शेंडगे आहेत आणि पडळकर साहेब आहेत. असे सगळे आम्ही, आणि तिथे संदीपान बुमरे आहेत, तर असे सगळे आम्ही आंदोलकांना भेटणार आहोत आणि त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. पण ओबीसी आणि मराठावाद हा महाराष्ट्रामध्ये पेटतो असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या पद्धतीनं एकीकडे सरकार म्हणतंय की आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही, जरांगे पाटील म्हणतात की भुजबळ यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू, यातून काय अर्थ काढायचा? नाही, मला असं वाटतं की हे शांततेनं पार पडलं पाहिजे. मराठा समाजाला देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो 10% शब्द दिलेला होता तो देखील पूर्ण केलेला आणि तो न्यायालयामध्ये टिकावा यासाठी युद्धपातळीवर सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. निजामकालीन बाबतीमध्ये देखील कोणी नकार दिलेला नाही किंवा त्याच्यामध्ये देखील कोणाची नकारात्मक भूमिका नाही. परंतु प्रत्येक दाखला, आता मी एखादा जर दाखला घेतला तो योग्य असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका फक्त मांडली गेली. आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही हे जे काही मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय पहिल्यापासून सांगतायत त्याच्यावर आजही आम्ही ठाम आहोत. आणि त्याच्यामुळं कुठेही कोणी गैरसमज करण्याची काय आवश्यकता नाही. शांततेनं ही आंदोलनं पार पडली पाहिजेत. आपल्याला देखील महाराष्ट्राला फार मोठा शांततेच्या आंदोलनांचा वारसा आहे आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. हाके, लक्ष्मण हाके आणि त्यासोबतच जरांगे पाटील या दोघांमध्ये काल वाकयुद्धसुद्धा पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकांवर टीका केली. या दोघांनाही सरकारकडून समजावलं जाईल, त्यांची समजूत काढली जाईल. ज्याचा उल्लेख मी आता केला की महाराष्ट्र पूर्वीपासूनच, मग त्याच्यामध्ये काय अगदी माझ्या जन्माच्या अगोदरपासून किंवा आपल्या सगळ्यांच्या जन्माच्या अगोदरपासून आपण अनेक आंदोलनं बघितलेली आहेत, अनेक आंदोलनं वाचलेली आहेत. आणि ही आंदोलनं कशा पद्धतीनं झाली, काय झाली याचा इतिहास देखील महाराष्ट्राच्या आंदोलनकर्त्यांसमोर आहे.
आणि म्हणून दोन्ही बाजूच्या आंदोलनकर्त्यांना मला शासनामार्फत आणि वैयक्तिक देखील विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही जातीय तेढ निर्माण होणार नाही, जातीच्या भिंती निर्माण होणार नाहीत, ही दक्षता घेतली गेली पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवण्यामध्ये सगळ्याच आंदोलनकर्त्यांचा हिस्सा असला पाहिजे. नाही, पण बऱ्याचशी गावं आहेत त्यामध्ये तर ओबीसी आणि मराठावाद पेटल्याचं समजतं आहे, दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. मग यामध्ये सरकार काय करेल? कारण जरांगे पाटील आता दंड थोपटत आहेत, ते म्हणतात 288 जागाची आम्ही तयारी करू, सरकारला त्यांची जागा दाखवू. राजकीय जी भूमिका आहे ती त्या निवडणुकीच्या वेळी होत असते. मला प्रसारमाध्यमांना देखील एक हात जोडून विनंती करायची आहे की आपण देखील याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे की कुठेही तेढ निर्माण होऊ नये, कुठेही वादावादी होऊ नये, कारण शेवटी ह्याच्यामध्ये नुकसान आपल्या राज्याचं, त्या समाजातल्या लोकांचं आणि युवा पिढीचं होत असतं. त्याच्यामुळे आपण देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि आमच्यासारख्याने देखील एक निर्णय घेतला पाहिजे की आपल्यामुळं, स्वतःमुळं कुठेही वाद लागणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. जरांगे पाटलांना काय सांगू इच्छिता? मी जरांगे पाटलांनाच नुसतं सांगत नाही, सगळेच आंदोलन करते. जरांगे पाटील असतील, हाके साहेब असतील, वाघमारे साहेब असतील, इकडे सासणे साहेब असतील, अन्य कुठे जी आंदोलनं चालू आहेत त्याला सगळ्यांनाच मला एक विनंती करायची आहे की कुठेही शांततेचा भंग होणार नाही, कुठेही जातीच्या भिंती निर्माण होणार नाहीत, जातीमध्ये वाद लागणार नाहीत. महाराष्ट्र हा अतिशय सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देशातलं एक असं राज्य आहे आणि त्या राज्याचा आदर्श अनेक वेळा देशानं, जगानं घेतलेला आहे आणि हे राज्य शांत ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहेच, परंतु सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं. नक्की जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी टेबल टॉक करावा, एकत्र बसावं आणि यावर तोडगा काढावा, असा सुद्धा एक वर्ग आहे जो वारंवार सांगतोय. तुम्हाला वाटतं असं व्हायला पाहिजे? मला एकच सांगायचं की असं कुठेही भुजबळ साहेबांनी आणि मनोज जरांगे पाटलांनी समोरासमोर बसावं आणि चर्चा करावं, असं कुठेही फक्त वैयक्तिक दोघांच्या बाबत कुठेही चर्चा झालेली नाही. तर सगळेच जे आंदोलन करत आहेत त्यांनी, जे मराठा समाजाचे आंदोलन करत आहेत त्यांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी, जे ओबीसीचे आंदोलन करते आहेत नेते आहेत त्यांनी ओबीसीच्या भल्यासाठी ह्यांनी एकत्र बसावं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण राहील, महाराष्ट्रामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही याच्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. नक्कीच. एकीकडे आचारसंहिता आहे, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकासुद्धा उभ्या ठाकलेल्या आहेत. कशा पद्धतीची तयारी आहे आता? विधान परिषद, विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सगळ्याच निवडणुकीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. परंतु विधान परिषदेची निवडणूक आणि त्याची जाहीर होणारी तिकीटं याच्याबद्दलचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील आणि जे कोण आमदारांच्या मतावर निवडून जाणारे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते सगळे जास्तीत जास्त महायुतीचे असतील. तुमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी उदय सामंत यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि आज ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ रवाना होत आहे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.